गोकुळ आंधळे सर व अमोल रहाणे सर यांनी सिन्नरमधील तसेच तालुक्यातील मुलांसाठी पोलीस भरती व आर्मी प्रशिक्षण अकॅडमी सुरू केली आहे। आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या अकॅडमीमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे। गोकुळ आंधळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी 33 मुले आणि मुली पोलीस विभागात भरती झाले। त्यातील प्रातिनिधिक स्वरूपात दीपक सदगीर, वैभव घुगे, चेतन सूर्यवंशी, संकेत काकड, नितीन लहाणे, आकाश रहाणे, सानिका गुंड, साक्षी सांगळे, पूजा जाधव, काजल जगताप, पल्लवी काकड, दत्ता शिंदे, प्रदीप कापडिया या सर्व मुलांचा सत्कार करण्यासाठी नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड तसेच VN नाईक शिक्षण संस्था सिन्नरचे संचालक जयंत आव्हाड यांनी गोकुळ आंधळे सर यांच्या अकॅडमीमध्ये जाऊन जयंत आव्हाड यांनी आपल्या मनोगतात गोकुळ आंधळे सर अत्यंत मेहनत करणारा युवक आहे असे सांगितले। गोकुळ आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी 57 मुले आणि मुली पोलीस विभागात भरती झाले होते आणि यावर्षी 33 विद्यार्थी पोलीस खात्यात भरती झाले। आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे असे जयंत आव्हाड यांनी सांगितले। अध्यक्षीय भाषणामध्ये कोंडाजी मामा आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना असे सांगितले की जीवनामध्ये कितीही कटू प्रसंग आला तरी आपण कधी निराश होऊ नये। सर्व लोक एका प्रयत्नातच यशस्वी होतात असे नाही। काही विद्यार्थी 8 ते 10 वेळा प्रयत्न केल्यानंतर यशस्वी होतात, त्यामुळे आपण प्रयत्न करणे सोडता कामा नये असे मत कोंडाजी मामा आव्हाड यांनी व्यक्त केले। कार्यक्रम प्रसंगी अमोल रहाणे सर यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले। गोकुळ आंधळे सर यांनी सर्वांचे आभार मानले आणि इथून पुढे देखील आम्ही असेच जोमाने काम करत राहू असे आश्वासन दिले। SN न्यूज साठी समाधान आव्हाड। करणं हा गोकुळ सरांचं एक खूप दिवसाचं स्वप्न होतं, परंतु मामांची त्या ठिकाणी अपॉइंटमेंट मिळत नव्हती। मामांची वेळ मिळाल्यानंतर आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्याच्यानंतर बाबूंचं पण त्या ठिकाणी होकार होता प्रत्येक वेळेस। म्हणजे मागल्या वर्षी आम्ही जेव्हा सत्कार समारंभाला होतो त्यावेळेस बाबूंनी खूप छान भाषण केलं होतं आणि खूप आम्हाला त्यावेळेस जितका सपोर्ट पाहिजे तेवढा सपोर्ट केला जाईल असं म्हटलं होतं। आज गोकुळनं जी काही सिन्नरमध्ये भरारी घेतली त्यामध्ये या दोन्ही व्यक्तींचं खूप महत्त्वाची भूमिका असेल, कारण मी जरी सह्याद्री अकॅडमीचा संस्थापक असलो तरी गोकुळ हा माझा लहाना भाऊ मी पहिल्यापासून सांगतोय। त्याच्या आयुष्याच्या सगळ्या काळात, तो काळ पडता असू सुवर्ण काळ असू, त्या सर्व काळात मी त्याच्याबरोबर आहे। मी त्याच्या कुटुंबातले घटक आहे आणि तो माझा लहाना भाऊ आहे, त्यामुळे आम्ही दोघं काम करतो ते आमचं आहेच। परंतु या ठिकाणी बाबूंनी खूप मदत केली आम्हाला गेल्या 2 वर्षापासून। त्यांचा आभार जितकं मान तितकं शब्दात कमी आहे। त्यानंतर मामांनी पण काही दिवसापासून गोकुळ आपल्या घरातला असल्यासारखंच खूप मदत केली। माझा आणि गोकुळचा दर सायंकाळी आमचा फोनच होतो, दर दिवसची अपडेट असते, कारण मी पूर्वी सिन्नरला रेग्युलर यायचो, पण एवढा व्याप कामाचा वाढला की त्यामुळे मला आता संगमनेरवरून कंटिन्यू येणं शक्य नाही। पण गोकुळनं इतकं म्हणजे रहाणे सर जे करू शकतात ना, मी होतो त्याच्यापेक्षा बेस्ट केलं। त्यानं मुलांना धरून ठेवणं असेल, एवढे मुलं बसवणं असेल आणि त्यानंतर ज्या माणसाने आपल्या आयुष्यात मदत केली त्यांचं कधीच त्यानं म्हणजे प्रत्येक बोलण्यातून त्यानं सांगितलं आहे मामांची मला किती मदत आहे किंवा बाबूंची मला किती मदत आहे। या माणसांमुळे मी आज सिन्नरमध्ये उभा आहे। म्हणजे ते वर्षापूर्वी तुमच्या इथं बसलेले होते, तिथून इथपर्यंत आले, याच्यातलं अंतर एकदम छोटं आहे, परंतु ह्या अंतराचा प्रवास हा 1 वर्षाचा आहे। म्हणजे पुढच्या वर्षी तुमच्या अंगावरती सुद्धा वर्दी असेल आणि मान्यवर तुमचा असाच जोरदार सत्कार पुढच्या वर्षी करतील आणि सह्याद्री कुटुंब हे दरवर्षी आपल्या बेस्ट देतच असतं आणि त्याचाच आज इथं पुढं तुम्हाला समोर दिसतंय। पण हे झाला एक भाग सत्काराचा। दुसरा भाग असा का जे मुलांचा संघर्ष होता त्याच्यामध्ये दीपक असतील आणि सर्वच मुलं, आता मी तुम्हाला कालही पण बोललो होतो का वैभव असेल, सानिका असेल, यांचं वय वर्ष 19-20 वर्षामध्ये आपल्याकडे मुलं सिलेक्ट होतात आणि बाबूजी आजही पण अशी वस्तुस्थिती इथं का ह्या मुलांचे 19 आणि 20 वर्षामध्ये जे सिलेक्शन झालं यांच्याकडे बघून आज माझ्याकडे 10वी पास झालेलं कमीत कमी 20 मुलींचं म्हणजे ॲडमिशन झालेलं आहे का ज्या म्हणजे आता पालकांचा आणि मुलांचा विश्वास असा आहे का जे 2 वर्षानंतर आम्ही 12वी झाल्यानंतर जो अभ्यास करणार आहे तर आमचं टार्गेट हे आधीच फिक्स आहे, तर आम्ही 2 वर्ष आधीच ॲडव्हान्समध्ये अभ्यास करू आणि येणाऱ्या काळामध्ये यांच्यासारख्याच एक 18-19 वर्षामध्ये वर्दी घेऊन पुढं आमचं स्वप्न पूर्ण करू। त्यानंतर राहिली गोष्ट अशी का जी सह्याद्री कुटुंब जे आपण इथं म्हणजे जो काय सह्याद्री नावाचं एक छोटंसं रोपटं इथं आपण तयार केलं होतं, ते रोपट्याचं वटवृक्ष तयार करण्याचं काम राणे सर असतील, मी असेल, त्याच्यानंतर महेश असेल आणि मामांच्या गावचे दत्ता शिंदे मेजर का ज्यांनी मला खूप म्हणजे महत्त्वाचं म्हणजे मी फक्त शिकवलं, बाकीचे ग्राउंडचं सगळं बघितलंय तर महेश आणि दत्ता शिंदे मेजर यांनी। सह्याद्री अकॅडमीच्या वतीनं आपल्यातले जे गुणवंत विद्यार्थी आहेत किंवा आपण ज्यांना सिलेक्टेड विद्यार्थी म्हणू, ज्यांच्या सत्कारासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष VN नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आम्हा सर्वांचे मार्गदर्शक कोंडाजी मामा आव्हाड, या संस्थेत माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारा माझा सहकारी संस्थेचा संचालक समाधान गायकवाड, ज्यांनी अतोनात मेहनत घेऊन
तुम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं आणि आजपर्यंत अनेकांच्या जीवनाची दिशा त्यांनी ठरवली. ते या संस्थेचे 2 प्रवर्तक, एक संगमनेरचे मुख्य प्रवर्तक आहे अमोलजी रहाणे, आणि तुमच्या सगळ्यांसाठी ज्याच्या संपूर्ण भाषणातून मी ऐकलं की फक्त दिवसा नाही तर रात्रंदिवस तुमच्यासाठी जो उपस्थित असतो तो माझा मित्र गोकुळ आंधळे. ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते सर्व युवक युवती, ज्यांचं सिलेक्शन होणार आहे ते समोर बसलेले सर्व आमचे युवक आणि आमच्या लेकींनो. सर्वप्रथम तुम्ही जे पोलीस खात्यात भरती झाले तुमच्या सर्वांचे मी मनापासून कौतुक करतो, तुमचं अभिनंदन करतो. यापुढेही केवळ पोलीस शिपाई अर्थात पोलीस कॉन्स्टेबल ह्या पदावर न थांबता वेगवेगळ्या परीक्षा तुम्ही द्याव्या अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि समोर उपस्थित जे मुलं आणि मुली आहेत, खास करून मामा, ह्या आपल्याला आपल्या लेकींचा फार अभिमान आहे रे बाळा तुमचा. तुम्ही सगळ्याच्या सगळ्या जवळपास युनिफॉर्ममध्ये, आणि म्हणजे असं काही दुजा होईल का आपल्याला फक्त यांना द्यायचं त्यांना द्यायचं, काही यांनी ठरवून आलेलं आहे, हरकत नाही. तुम्ही सगळ्याच्या सगळ्या युनिफॉर्ममध्ये तुम्हाला बघताना आम्हाला मनापासून आनंद होतो. खरं तर जीवनामध्ये रोज माणूस परीक्षा देत असतो, प्रत्येक क्षण ही परीक्षा आहे. परंतु ह्या परीक्षा पास झाल्यानंतर एक विशेष आनंद त्या मुलांना, त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना आणि खास करून त्यांच्या आईवडिलांना. मामा, मागच्या वर्षी मी इथं आलो होतो, सोनगिरीचा एक मुलगा, सगळेच मुलं, म्हणजे सिलेक्ट झाल्यानंतर इतका आनंद होतो यांना का तो मुलगा आणि त्याची आई 2 दिवस रडत होते. 2 दिवस इतका आनंद, म्हणजे तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळालं. सह्याद्री अकॅडमीमधून जे विद्यार्थी या ठिकाणी पोलीसमध्ये सिलेक्ट झाले त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या सत्कार समारंभानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले वीर नाईक शिक्षण संस्थेचे संचालक जयंत बाबू आव्हाड, त्याचप्रमाणे समाधानजी गायकवाड, या सह्याद्री अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष अमोलजी रहाणे, त्याचप्रमाणे गोकुळजी आंधळे, या ठिकाणी जे मुलं आता सिलेक्ट झाले ते सर्व यशस्वी विद्यार्थी आणि समोर बसलेले माझे सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, खरोखर आज फार आनंदाचा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही की सह्याद्री अकॅडमीमधून आज 33 मुलं या ठिकाणी पोलीसमध्ये सिलेक्ट झाले आणि त्यांचं भवितव्य बदललं आहे, त्यांचं लाईफ बदललेलं आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते आज खऱ्या अर्थानं पूर्ण झालेलं आहे. खरोखर मी या निमित्त आंधळे सर असेल, रहाणे सर असेल, यांना मनापासून धन्यवाद देईन. हे सर्व श्रेय जे आहे ते ह्या दोन्हीकडे जातं आहे. आज आपल्या समोर मगा रहाणे सर बोलले, त्यांच्या बोलण्यातून मला जाणवलं की त्यांची जी पोटतिडकी आहे की त्यांना मुलं घडवायचे, मुली घडवायचे, त्यांना काहीतरी दिशा द्यायची, त्यांना कुठंतरी पोटा पाण्याला लावायचं आहे, हे जे त्यांची पोटतिडकी आहे. आणि ती बघून या ठिकाणी आपले आंधळे सर जे आहे, गोकुळ आंधळे, यांनी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून पुढे जो वाटचाल सुरू केली ती खरोखर वाखाणण्यासारखी आहे. की त्यांच्या दोघांच्याही बोलण्यातून जे बाबूजी आलं ते खरोखर कौतुकास्पद आहे. असे विचार एवढ्या कमी वयामध्ये येणं म्हणजे खरोखर कौतुकास्पद आहे. मी त्यांचं मनापासून दोघांना खूप खूप धन्यवाद देईन. त्यांनी जो उपक्रम चालू केला आहे हा उपक्रम भवितव्यामध्ये फार पुढे जाणार आहे, यात मला तर अजिबात शंका नाही. गोकुळनं या ठिकाणी जे काही आपल्या मागच्या वर्षी या ठिकाणी ही अकॅडमीची सुरुवात केली, ज्यावेळेस सुरुवात केली त्याला ग्राउंड पाहिजे होतं. आता ग्राउंड पाहिजे होतं, मला बाबूजींचा फोन आला की मामा आपलं एक पोरगं आहे, अतिशय होतकरू पोरगं आहे, त्यानं एक अकॅडमी चालू केली आणि त्याला आपण मदत केली पाहिजे, त्याला ग्राउंड आपण दिलं पाहिजे. नंतर समाधानजीचाही फोन आला, त्यांनी मला सांगितलं. तोपर्यंत मी गोकुळला काही ओळखत नव्हतं, गोकुळ माझ्यापर्यंत पोचलाही नव्हता. परंतु या दोन्ही जोडीने जेव्हा मला सांगितलं तर माझा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे हे चुकीची शिफारस करणार नाही. आणि मला वाटतं खरंच बाबूजी तुम्ही केलेली शिफारस दोघांनी आज खऱ्या अर्थानं